शबरी आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलांचे उर्वरित अनुदान मंजूर करून देण्यासाठी 20,000 रुपयांची लाच स्वीकारताना पंचायत समिती साक्री येथील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता मनमोहन विजयसिंग राजपूत व शासकीय ठेकेदार रोहन रोहिदास देवरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे पथकाने सोमवारी रंगेहात पकडले. तसेच दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. शबरी आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलांचे उर्वरित अनुदान मंजूर करून देण्यासाठी 20,000 रुपयांची लाच स्वीकारताना पंचायत समिती साक्री येथील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता मनमोहन विजयसिंग राजपूत, राणाल पाटील नगर, वाडीभोकर रोड, देवपूर, धुळे आणि शासकीय ठेकेदार रोहन रोहिदास देवरे, राहणार गोपाळनगर, साक्री यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने काल सोमवारी रंगेहात पकडले. दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांना मौजे जामदे, तालुका साक्री येथे शबरी आवास योजनेअंतर्गत घरकुले मंजूर झाली होती. अनुदानाचा काही भाग मिळाल्यानंतर त्यांनी बांधकाम देखील सुरू केले. उर्वरित अनुदानाचे हप्ते मिळण्यासाठी ते पंचायत समितीकडे पाठपुरावा करीत होते. तक्रारीनुसार सुमारे महिनाभरापूर्वी अभियंता राजपूत यांनी अनुदानाचे काही हप्ते मंजूर करण्यासाठी प्रत्येक घरकुल धारकाकडून 5,000 रुपयांप्रमाणे एकूण 25,000 रुपये घेतले होते. त्यानंतर उर्वरित अनुदानासाठी पुन्हा 20,000 रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. 13 ऑगस्टला तक्रारदार पंचायत समितीत गेले असता राजपूत यांनी 20,000ची मागणी केली. याबाबत 17 ऑगस्टला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पंचांसमक्ष पडताळणी केली असता राजपूत यांनी लाच स्वीकारण्यास सहमती दर्शविल्याचे निष्पन्न झाले. शिवाळी फाट्याजवळ राजपूत यांच्या सांगण्यावरून शासकीय ठेकेदार रोहन देवरे यांनी तक्रारदाराकडून 20,000ची लाच स्वीकारली. त्याचवेळी SBच्या पथकाने दोघांना पंचांसमक्ष रंगेहात पकडले. पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल यांनी कारवाई केली. पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांनी पर्यवेक्षण व तपासाची जबाबदारी सांभाळली. पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, पोलीस हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, सुधीर मोरे तसेच पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत बागुल, मकरंद पाटील व ब्रिजेश चौधरी यांनी कारवाईत सहभाग घेतला.